तुकाराम 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 नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया धारी येल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ भजे व्रजे कमंडनं समास पाप खंडनं स्वभात चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सुपेच गोचमासकं सुरागवेणुरासकं आनंद रंग सागरं नमामि कृष्णनादनं पदारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं पत्रस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु तुकया जानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्य केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीत केली न त्यागिले दिव्य लोकानी नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माधा भक्ती मंदते ज्ञान दाता दीना नमस्कार सर्वंग ज्ञानेश्वरासी संपाद्य ज्ञानवंत विधाय भक्ति विलोकी सोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं तुकाराम 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 नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया तारील्या जैशालाया धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचे एक काळचे कट्टर विरोधक पण जगद्गुरु तुकोबरायाचं महिमा महात्म्य लक्षात आल्याच्या नंतर जे कट्टर समर्थक ठरले असे दशग्रंथी पंडित 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्यांच्या मुखोद्गत आहे कंठामध्ये स्थित आहे असे रामेश्वर भट्ट वाघोलीकर ते प्रस्तुत अभंगामध्ये तुम्हा आम्हाला किंवा तत्कालीन असणाऱ्या धर्ममार्तंडाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय
यांची महती प्रतिपादन करत असताना म्हणतात तुकोबराय म्हणजे सामान्य नव्हे. कोण आहे तुकोबराय? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. तुकोबरायाचं नाम घेत असता जगाचा ग्रास करणारा काळ यमराज कापतो, हे त्यांच्या नामातलं महात्म्य आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय खरंच धन्य आहे, ते समर्थ आहे ज्यांनी हा पुरुषार्थ केलेला आहे. कोणता? एकतर काळाचं बळ त्यांच्या नामापुढे चालत नाही, हा पुरुषार्थ आहे. आणि दुसरा पुरुषार्थ म्हणाल तर एखाद्या लाह्या जलावर पाण्यावर तरंगाव्या तशा पद्धतीने शिळा बांधलेल्या वह्या ज्यांनी या जलावरती तरंगायला भाग पाडलं, असे तुकोबराय. आणि त्यामुळे जी धर्ममार्तंड आहेत त्यांना म्हणतात तुम्हाला माझी करकमल जोडून प्रार्थना आहे. खरं सांगतो की जगद्गुरु तुकोबराय म्हणजे रामेश्वर भट्ट तत्कालीन धर्ममार्तंडाला द्विजांना द्विज आहे ती द्विजा, दोन वेळेला ज्यांचा जन्म होतो, एक आईच्या उदरातून आणि दुसरा उपनयन संस्काराच्या द्वारा, अशा धर्ममार्तंडाला सांगतात की तुका विष्णू नाही तुझा. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे जसं ज्ञानोबराय हा महाविष्णूचा अवतार आहे, किंवा नाथबाबाच्या बाबतीत म्हणतात भानुदासाचे कोणी महाविष्णूचा अवतार, तसं बोलोबा आणि कणकाई यांच्या उदरी झालेला महाविष्णूचा अवतार म्हणजे तुकोबराय आहे. भगवान शंकराचा अवतार म्हणजे सावजी महाराज आहे आणि ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे कान्होजी आहे. तिन्ही देव या तीन रूपाने बोलोबा आणि कणकाई यांच्या उदरी तुम्हा मानव मात्राचा कल्याणाकरता अवतीर्ण झालेले आहेत. म्हणून त्यांची निंदा निर्भस्तना करण्यापेक्षा संत चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपेने. धरतीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. म्हणून तुकोबरायची निंदा करण्यापेक्षा तुकोबरायाचे भक्त व्हा, तुकोबरायचं नामचिंतन करा, तुमच्या जीवनामध्ये कळी काळाची भीती राहणार नाही. अशा पद्धतीचं जगद्गुरु तुकोबरायचं नाम महिमा आणि तुकोबरायचं स्वरूप महिमा आणि कार्य महिमा, अर्थात स्वरूप शक्ती आणि कार्यत्व अवधितकाने जगद्गुरु तुकोबरायचा तुम्हा भाविकाला आणि तत्कालीन धर्ममार्तंडाला द्विजांना परिचय करून देत असताना रामेश्वर भट्ट महाराज वाघुलीकर यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा जगप्रसिद्ध अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर धावत्या वेळात ठेवण्याचा प्रयत्न केला. आता विस्तृत भावार्थ पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार गरजेचा आहे. आपल्या या धर्ममंडपामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 59 वर्षे झाली आणि हे 60वं वर्ष आहे. म्हणजे मला वाटतं 12-25-60 म्हणजे पंचम तपपूर्ती सोहळा आहे. हा पंचम तपपूर्ती सोहळा आहे. इतक्या प्रदीर्घ काळ तुम्ही सर्व भाविकांनी या ठिकाणी भगवंताची संतांची सेवा केलेली आहे. तपाचे सामर्थ्य तपिनेला अमोघ चिरंजीव कल्प वैकुंठी नादे, किंवा तपेविन दैवत दिल्याविन प्राप्त पूजेविन हे तर कोण असावे. स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राणी इंद्रिय शरीरा आटणी करणे विरा तेची तप, असं ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात. हरिपाठात त्या तपाचा महिमा सांगतात. असा तपस्वी सोहळा आणि इतका प्रदीर्घ काळ निर्विघ्नपणे सोहळा चालण्याकरता, नाहीतर मग श्रेयांशी बहुविघ्नाने भवन्ते. चांगल्या कार्यामध्ये अनेक प्रतिबंध येत असतात, विघ्न येत असतात, पण त्या प्रतिबंधावर मात करण्याकरता ज्येष्ठांचे आशीर्वाद पाहिजे. मला वाटतं आपल्या या सोहळ्याला 2 युगपुरुषांचे आशीर्वाद आहेत. ज्यांनी ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ मंडळाची स्थापना केली ते गुरुवर्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू त्रिकालदर्शी त्या काळात ते महापुरुष आपल्या कल्याणाकरता आत्मोद्धाराकरता हे मंडळ स्थापन केलं आणि या सोहळ्याचा आरंभ केला ते गुरुवर्य विठ्ठल बाबा राजगुरू. आणि एक संत व्यक्तिमत्व प्रति तुकोबराय म्हणून आपण हल्लीच्या काळात ज्यांना ओळखायचो, एक कोंडाजी बाबा ढेरे, या 2 महापुरुषाचा आशीर्वाद आहे. आणि नंतर मनाजी भाई यांचं कुशल मणजी भाई यांचं मार्गदर्शन आहे. आणि आपला सर्व असणारा माता भगिनी पुरुष वर्गांचं कुशल असणारं सहकार्य आहे. कारण सर्वांच्या तन्मन धनाच्या सहकार्यातूनच काय संत म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, तुम्ही आम्ही केळीबेळी गदारोळी आनंदे. असं सर्वांचं, कोणाचा सिंहाचा वाटा असेल, कोणाचा खारीचा वाटा असेल, प्रत्येकाच्या योगदानातून हा दिव्य सोहळा चालू आहे. आणि या सोहळ्यातील मला वाटतं आजच्या
तृतीय दिवसाची हरिकीर्तनाची सेवा. मृदंग महर्षी म्हटलं तर वावगं होणार नाही. त्यांनी मृदंगा करता आणि विद्यार्थी घडवण्याकरता आपलं जीवन समर्पित केलं. तुम्हाला सर्वांना सुपरिचित गुरुवारी हरिभक्तपारायण भास्कर महाराज राजगुरू यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. सात संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. महाराजांचे बोट गोड बोलतात. जसे वक्त्याचे ओठ बोलावे तसे त्यांचे बोट बोलतात आणि अत्यंत गोड थोडे परिनिरे अविट घ्यावे त्याची खरे. कारण त्यांचाही काळ परमार्थामध्ये आमचा जन्मही नसेल तेव्हापासून ही तिन्ही त्रिमूर्ती या ठिकाणी आहे. भरपूर परमार्थात ज्यांनी सेवा केली ते गानकोकिळा हरिभक्तपारायण आपले इंगळे बाबा, आपले श्याम बाबा आणि त्यांना साथ करणारे माझे गुरुबंधू आळंदीकर हरिभक्तपारायण आमचे तौल माऊली या दोन्ही महापुरुषांनी या ठिकाणी भगवतचरणी गोड दिव्य अशी चाल समर्पित केलेली आहे. नंतर आपल्या भागातील गावातील पंचक्रोशीतील गोड असणारी भजनी मंडळ समोर येतीवर्य आणि माझे मित्र हरिभक्तपारायण गोड कीर्तनकार ते आहेत आकाश महाराज, तेही आवर्जून उपस्थित आहेत. आपण सर्व ज्येष्ठ मंडळी, आपण माता भगिनी आणि भोके भजन न होय गोपाला कधीची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा. काय कृतयुगामध्ये आस्तिमय प्राण होते म्हणजे हाडं शरीरात राहायचे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहायचा. नंतर ते मांसमय झाले. शरीरामध्ये मांसाचा अंतिम तुकडा आहे तोपर्यंत मनुष्य जगायचा. नंतर मला वाटतं ते रक्तमय झाले. करवाल विकराल कलिकालामध्ये ते अन्नमय आहे. अन्नमय प्राण आहे आणि अशा महाराज लोकांच्या सेवेची त्यांना रुची आहे. भगवती ज्ञानेश्वर खूप आतोनात प्रेम आहे आणि गुरुवारी राजगुरू महाराजांच्याच माध्यमातून त्यांच्या ज्ञानेश्वरी सप्ताहाची पारायणाची सांगत आता सुकृती सोहळा त्या निमित्ताने सेवा करण्याचा योग आला. आपणा सर्वांना सुपरिचित सौभाग्यवती आमच्या पद्माताई काळे आणि त्यांचे मिस्टर बंधुवर्य हरिभक्तपारायण आमचे माधव माऊली काळे त्यांच्या माध्यमातून तिकडे एकदा येणं घडलं आणि आज त्यांनी सेवेचा योग त्यांनी म्हणजे आमचं सर्व पुण्य काही ठेवलंच निश्चित त्यांनी. आता कीर्तनात करेल तेवढं आहे. असं सर्वांनाच अंतःकरणापासून त्रिवार धन्यवाद देतो. विनेकरी हरिभक्तपारायण शास्त्रीजी महाराज, हरिभक्तपारायण अशोक महाराज हुरसाळे बरं आदी करून असणारी सगळी महाराज मंडळी आपल्या सर्वांना अंतःकरणापासून त्रिवार धन्यवाद देतो. आणि साधारण एक सव्वा तास आपल्याकडे आहे म्हणजे मध्ये 15 मिनिटं चालीला प्रमाणाला सोडले तर 1 तास उरला खटवांगण आयासी आणि भाग्य तशा काही प्राप्त झाली. 1 तासभरामध्ये जेवढं काही आपल्याला सर्वांना मिळून चिंतन करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल बहिणाबाई महाराज जगद्गुरु तुकोबरायाच्या शिष्या त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला ते कळस भजन करा सावकाश ज्ञानदेवे रचिला पाया. अर्थात हा भागवत धर्म सनातन वेदांमोदित वारकरी संप्रदाय, या संप्रदायामध्ये एक संत हा वारकरी संप्रदाय म्हणजे एक प्रकारची इमारत आहे बहिणाबाई महाराज म्हणतात आणि त्याचा पाया ज्ञानोबराय आहे. कलशावाचून पूर्णता नसते. जसं नदीला पूर्णता समुद्राला पोचल्याच्या नंतर असते, प्रवासाला पूर्णता अपेक्षित गाव आल्याच्या नंतर असते, जेवणाला पूर्णता ढेकर आल्याच्या नंतर असते, सोन्याला पूर्णता 16वा कस लागल्याच्या नंतर असते, तसं मंदिराला पूर्णता कलशारोहण झाल्याच्या नंतर असते. आणि या वारकरी भागवत धर्म हा जर एक जर मंदिर असेल तर त्याचा पाया ज्ञानोबराय आहे. खांब दक्षिण काशी पैठण निवासी नाथबाबा आहे. त्याचा भोवतालचा आवार विस्तार हे नामदेव महाराज आहे आणि त्याचा कलश म्हणजे संप्रदायाची पूर्णता जगद्गुरु तुकोबराय आहे. विठ्ठल विठ्ठल आणि असे कलशस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराय. होईल येणे कळसाले
स्थिरावले अंतरी. आपल्याही जीवनाचं कळस होण्याकरता कदाचित ह्या त्रिकालदर्शी या त्रिमूर्तीने त्यांनी केला आणि आपल्याकडनं करून घेतलेला हा सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो पूर्वी चालत होता 59 वर्षापासून, आज 60वं वर्ष चालू आहे आणि पुढेही चालत राहणार. आपल्या अनेक पिढ्या येतील जातील, पण सोहळा मात्र हा त्रिकाल बाधित असाच चालू राहणार. त्या सोहळ्यातील हा तृतीय दिवस आहे आणि सेवेकरता घेतलेला अभंग रामेश्वर भट्टांचा आहे. या अभंगामध्ये रामेश्वर भट्ट महाराज संत नाम संकीर्तनाचा महिमा एक प्रकारचा प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल असं आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या नरदेहाला आल्याची इति कर्तव्यता काय असेल तर भगवान तत्वाचं परमात्म्याचं उरावरी भेट घेणं, त्याचं दर्शन घेणं हे भक्ती प्रांतात बोललं जातं. कर्मयोगामध्ये निष्काम कर्मयोगापासून आरंभ नैष्कर्म्य दशा हे पूर्णता मानली जाते. योग प्रक्रियेमध्ये निर्विकल्प समाधी ही पूर्णता मानली जाते. आणि वेदांत विश्वामध्ये तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी हेडी मेळी. गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा जीवसीत पावे. ही एक प्रकारची पूर्णता आहे. पण मग ही पूर्णता हस्तगत करण्याकरता, प्राप्त करण्याकरता सर्वांना एक साधन करून चालत नाही. अधिकार पैसा दावियेला मार्ग, दावियेला मार्ग चालत आहे मग कळो येते. अधिकार तैसा करू उपदेश, करू उपदेश. अधिकार तैसा करू उपदेश, करू उपदेश. साहेब त्यास तेची देव. मुख्य भार गजाचे पालन घालत आहे कोण कार्य सिद्धी. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जे साया असे सन्यसेवी ते पक्वान्य केवी जेवी, म्हणून बाळका कैशी न द्यावी धनुर्धरा. अधिकार असेल तसा मार्ग दाखवलेला. अधिकार ते कळेच ना बाबा शब्द. पाहुणी आता नाविलाच आहे. ठेविले आनंद तैसीचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. पाहुणी अधिकार तैसे बोलावे उत्तर. अधिकार पाहून उपदेश करावा असं म्हटलेलं आहे. मग एकनाथी भागवत म्हणजे जे एकादश स्कंदावरची टीका आहे त्यामध्ये जगप्रसिद्ध श्लोक आहे. निर्विण्णा नाम ज्ञान योगा नासिना हे कर्मसु, न निर्विण्णो नातिसक्तो भक्ती योगस्य सिद्धिदा. श्लोकाचा अर्थ असा आहे की निर्विण्णा नाम ज्ञान योगा, ज्याच्याकडनं पूर्ण वैराग्य आहे त्याने ज्ञान मार्गाने प्रवास करावा. निर्विण्णा नाम ज्ञान योगा नासी नाम हे कर्मसु, जो पूर्ण विषयासक्त आहे त्याने कर्म मार्गाचा आश्रय करावा. न निर्विण्णो नातिसक्तो भक्ती योगस्य सिद्धिदा, पण जो पूर्ण विरक्त नाही, पूर्ण विषयासक्त नाही त्याने भक्ती मार्गाचा अवलंब करावा. विठ्ठल विठ्ठल. आता आपण इथे बसलेलो आहोत. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपण असते. आपण प्रत्येक जणांनी 1 मिनिटाकरता अंतर्मुख होऊन आपण आपल्या मनाला संवाद केला, मनाशी बोललो आणि आपण आपल्यालाच विचारलं आपण पूर्ण विरक्त का पूर्ण विषयासक्त. तर मला वाटतं असं उत्तर येईल आपण पूर्ण विरक्तही नाही आणि पूर्ण विषयासक्तही नाही. कारण पूर्ण विरक्त का नाही याचं कारण घर प्रपंचाचा आपण त्याग केला नाही. पूर्ण विषयासक्त का नाही तर घर प्रपंचामध्ये कोंबडी सारखी खुरवण्यात तिथेच आपण बसत नाही. म्हणजे आपण प्रपंचही करतो आणि परमार्थही करतो. याचा अर्थ आपण पूर्ण विरक्त नाही आणि पूर्ण विषयासक्त नाही. आणि मग न निर्विण्णो नातिसक्तो
भक्ती योगस्य सिद्धिदा. पूर्ण विरक्त आणि पूर्ण विषयासक्त नसल्यामुळे आपण कर्ममार्गाचे अधिकारी नाही का तर पूर्ण विषयासक्त नाही. आपण ज्ञान मार्गाचे अधिकारी नाही कारण पूर्ण विरक्त नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणेची नाही. ऐसे विचारो निठाई ठेविले देवे. ज्ञानेश्वरी माऊली बोलतात. वितरागते सारिका जोडून ठेविला सखा. जो अगव्याची भूमिका सवे जाणे. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य. येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. कसं पाहिजे ते वमिलिया अन्ना लाळन घोटी रसना. का अंगन सुये अलंगना ऐकीचे का परत्रीचे भोग पायक झालिया इच्छेचे. बरी भोगावे हे नरुचे मना माझे. ज्ञान मार्गाचा पांडस झाला. या लोकांचे भोग कसे दिसावे लागतात. माऊली 13व्या अध्यायामध्ये इंद्रिय आर्थिशी वैराग्य मन अहंकार एवच जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख दोषानं दर्शनम या श्लोकावर भाष्य करत असताना उभे ठेवतात. माऊली म्हणतात नराचाची अंतरुणे पुय पंगी लोळणे. तैसे लेखी भोगणे आहिकीचे. नर शब्दाचा अर्थ बाण आहे. बाणाची शे या पितामह भीष्माला प्राप्त झालेली. बाणाच्या शेवर लोळणं किंवा पुवाच्या चिखलामध्ये स्नान करणं निमज्जन करणं हे जसं घृणास्पद आहे गलिच्छ आहे हा किळस येते. तशा पद्धतीचे या लोकांचे भोग बघून किळस येत असली तर मग तो ज्ञानमार्गाचा अधिकारी होतो. स्वर्गाते ऐसे ऐकुनी मानसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे का. आणि पारंपरिक हो त्रैविद्यामान सोमपा पुस्त पापा यज्ञ विश्वास स्वर्गती प्राप्त यन्ते. ते पुण्य मासाचे सूर्यंत्र लोक मश्नन्ति दिव्यानि दिविदेव भोगान. मश्नन्ति दिव्यानि दिविदेव भोगान. मश्नन्ति दिव्यानि दिविदेव भोगान. स्वर्गातली जी भोग आहे ते वर्णन ऐकल्याच्या नंतर स्वर्गाचे ऐसे ऐकून मानसे कुहिले पिसित जैसे. माऊलीने जाणीवपूर्वक शब्द कुजलेलं घेतलं. कुहिले सडलेलं. कारण चांडाळ जो आहे ना तो कुत्र्याचा मांस खातो पण तो ताजं खातो. जे सडलेलं आहे ज्याच्या सुळबुळीत किडी पडलेली आहे ज्याला बुरशी आलेली आहे ते चांडाळ तरी खातो का. मग तसं स्वर्गाचं वर्णन ऐकताना घृणा येत असेल तो ज्ञानमार्गाचा अधिकारी आहे. अहो स्वर्गातलं द्या सोडून आपल्याला मृत्यू लोकातल्या भोगाबद्दल तरी घृणा आहे का. उत्तर आहे नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी 2003-04 दरम्यान एका महापुरुषाकडे दीड वर्ष साधारण 2.5 वर्ष राहिलो. हे सद्गुरू जयराम बाबा भोसले. ते जयराम बाबा भोसले बाबांना एका विद्यार्थ्याने विचारलं बाबा हे पुराण ते पुराण कुठलेही पुराण बघितलं या ऋषीची तपश्चर्या भंग झाली त्या ऋषीची तपश्चर्या भंग झाली. या रंभेला पाठवलं या उर्वशीला पाठवलं त्या दमकेला पाठवलं इंद्राने. मग आम्ही का तपश्चर्या करत नाही का. बाबा म्हटले पुढचं बोल काय म्हणायचं काय. तो म्हटलं मग आमची तपश्चर्या भंग करण्याकरता एखादी अप्सरा एखादी रंभा एखादी उर्वशी इंद्राने का पाठवले नाही. अरे म्हटले तू उंदीर आहे तुला इंद्र कशाला पाहिजे. अरे एखादी सामान्य झाडू लावणारी तुला कापी आहे. तुला पथभ्रष्ट करण्याकरता तुला उर्वशी कशाला पाहिजे. विठाला विठाला याचा अर्थ आपल्याकडे पूर्ण वैराग्य नाही. ते संसाराच्या नावे घालून या शून्य कराल विक्राल कलिकालामध्ये विरक्तीच्या नावे घालून या शून्य. त्यामुळे आपण पूर्ण ज्ञान मार्गाचे अधिकारी नाही. बरं कर्म मार्गाचे म्हणावं तर आपण इतके विषयासक्तही नाही. आपल्याला परमार्थही आवडतं. आपल्याला ज्ञानेश्वरी पारायण करावं वाटतं गाथा पारायण करावं वाटतं आळंदी पंढरीची वारी करावी वाटते. याचा अर्थ आपण पूर्ण विषयासक्तही नाही. मग आपण भक्ती मार्गाचे अधिकारी आहोत. भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवेज पापा. येणे जाणे के पाये निती एके खंडदी. भक्ती मार्गाचे आपण निर्विण्ण नाती सबको भक्ती योग सिद्धिदा. पण मग केवळ भक्ती म्हणून चालणार नाही. किम नाम भक्ती. भक्ती म्हणजे काय कशाला म्हणतात भक्ती. भक्तीच्या बापे मोजितो अनंता मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. भक्तीच्या मापे अनंता मोजितो इतराने तत्वता न मोजवे. पण
भक्ती नाम की भक्ती म्हणजे काय? आता भक्तीची व्याख्या अनेक आचार्यांनी भिन्न भिन्न प्रकारच्या केलेल्या आहेत. 1 2 3 सांगतो. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज म्हणतात, मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव करियेशी. मुक्तीची आपल्याला अपेक्षा असेल तर गरियेशी म्हणजे सर्वश्रेष्ठ साधन भक्ती आहे. पण मग भक्ती म्हणजे काय? आचार्य म्हणतात, सतत स्वस्वरूपानुसंधानम भक्ती रीती अभिधीयते. सतत आत्मस्वरूपाचं अनुसंधान करणं याला भक्ती म्हणतात. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व गुरले ज्ञानियासी. ही भक्ती आचार्य म्हणतात. सातु अस्मिन् परम प्रेम रूपा यथा व्रज गोपिकानां गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षण वर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपं. हे काही भक्तीचे लक्षण नारद महर्षींनी केलेले आहे. अनेक ठिकाणी अनेक लक्षण जरी असली तरी नाथबाबा म्हणतात, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती तत्वता या नाव. अहोरात्र परमात्म्याचं चिंतन करणं याला भक्ती म्हटलेलं आहे. आणि तुकोबरायाचं प्रसिद्ध वचन आहे, नवविधा काय बोलिले जे भक्ती, बोलिले जे भक्ती द्यावी माझी हाती संत जनी. कोण? नवविधा 10 प्रकार वाची आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदम. अशा 9 विधा भक्ती. पहिल्या 3 भक्ती या भाव प्रधान, त्यातल्या 3 भक्ती रूप प्रधान आणि 3 भक्ती नाम प्रधान आहे. विठ्ठला विठ्ठला आणि मग अशी असणारी जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये देखील हा कराल विकराल कलिकाल आहे. आणि या कलिकालामध्ये सकल संतांनी एक मुखाने कोणत्या भक्तीचा स्वीकार केला असेल तर कीर्तन भक्तीचा स्वीकार केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला कलियुगवादी करावे कीर्तन तेने नारायण, तेने नारायण देईला अति. कलियुगवादी करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन. कलियुगामध्ये आपण कीर्तन करावं असं सांगितलं. नर्तन नव्हे, कीर्तन. हल्ली कीर्तनाच्या नावाखाली नर्तन चालू आहे. जी नर्तन करतात ती लोकांना आवडतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असं आपला तो विषय नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणजे नरानाम आहे ना नारायण, नराती जे अविनाश स्थान या लागी बोली जे नारायण, त्या नारायणाच्या प्राप्तीचं साधन आहे कीर्तन. पण मग कीर्तनामध्ये 4 प्रकार आहे. स्वरूप संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन. ते एक स्वरूप संकीर्तन आहे, 2 गुण संकीर्तन आहे, 3 लीला संकीर्तन, 4 नाम संकीर्तन आहे. आता स्वरूप संकीर्तन सगळी नाही करू शकत, त्यालाही अधिकार लागतो. स्वरूप संकीर्तन करायचं म्हटलं म्हणजे माझे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा म्हणत असतात, स्वरूप संकीर्तन करण्याकरता किमान त्याचा प्रस्थानत्रयीचा अभ्यास पाहिजे. आता प्रस्थानत्रयी शब्दच कळत नाही, मग तो स्वरूप संकीर्तन कसा करेल बघा? नाही करू शकत. प्रस्थानत्रयी प्रकर्षेने आत्मने स्थिती प्रस्थान, ज्याच्या चिंतनाने आपली वृत्ती अनात्म स्वरूपापासून उठून आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोहोचते, त्याला प्रस्थान म्हणतात. त्रयी म्हणजे 3. त्याच्यात पुन्हा प्रकार 3. बृहत प्रस्थानत्रय, वेदांत प्रस्थानत्रय आणि वारकरी प्रस्थानत्रय. बृहत प्रस्थानत्रयामध्ये खंडक खंडक खाद्य, चित्सुकी, अद्वैत सिद्धी अशी ग्रंथ येतात. वेदांत प्रस्थानत्रयामध्ये केन, कठ, मुंड, मांडुके, ईशान्य, बृहदारण्यक, ऐतरे, तैतरे, छांदोग्य, प्रश्न अशी 10 उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र हे वेदांत प्रस्थानत्रयात येतात. आणि वारकरी प्रस्थानत्रयामध्ये ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी, तुकोबरायाची गाथा आणि नाथांचे एकनाथी भागवत येतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि याचा अभ्यास करावा लागतो, कारण अभ्यासाची बळे एका दती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी
विष की आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले मनोनी अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझे ठाई अभ्यास मीळ असाध्य ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणजे अभ्यास करायचा म्हणजे नुसता अभ्यास त्याला षडलिंगपूर्वक अभ्यास करावा लागतो उपक्रम उपसंहारानाम एक पहिलं लिंग उपक्रम उपसंहारानाम अभ्यास अपूर्वता फलम अर्थवाद उपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णय षडलिंगपूर्वक अभ्यास केला प्रस्थानत्रयीचा तो पहिलं कीर्तन करू शकतो त्याचं नाव आहे स्वरूप संकीर्तन दुसरं आहे गुण संकीर्तन चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळामणी धन्य तोची विठोबा अनंत भणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून या गुणगण निधान तो परमात्मा आहे पण किमान ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती देत आणि एक एक गुण त्याने एका एका भक्ताला दिला तो कीर्ती रूपाने अजरामर झाला यशे थोरविला मारुती लंका दिली विभीषणा हाती अवदार लंका दिली विभीषणा प्रति अवदारी देऊनी करणा हाती कीर्ती दिगंती नांदविली मग किमान या सहा गुणाचं जर आपल्याला इत्तमभूत ज्ञान असेल तर आपण गुण संकीर्तन काही प्रमाणात करू शकतो आणि लीला संकीर्तन करण्याकरता श्रीमद भागवत महापुराणामध्ये जो दशम स्कंद आहे त्या दशम स्कंदावरती भगवान गर्गाचार्यांनी गर्ग संहिता नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या गर्ग संहिताचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे तो लीला संकीर्तन करतो आता बघा बरं गर्ग संहिताच आपल्याला माहिती नसते मग आपण लीला संकीर्तन कसं करणार आपल्याला जर भगवंताचे गुण किती आहेत कोणते आहेत त्यांचं स्वरूप काय दिले कोणाला हे माहिती नसेल तर लीला संकीर्तन कसं करणार आणि प्रस्थानत्रयीचा अभ्यास नसेल प्रस्थानत्रयी म्हणजे काय माहिती नसेल त्याचा षडलिंगपूर्वक अभ्यास केला नसेल तर आपण स्वरूप संकीर्तन कसं करणार पण नामाचे चिंतन प्रगट पसारा आसाला ते करा जेथे तेथे पण नाम संकीर्तन आपण करू शकतो आंघोळीनं लगे तोंड धुवावे याचा अर्थ आंघोळ करू नये तोंड धुवू नये असा त्याचा अर्थ नाहीये काही काय म्हणतात महाराज आम्ही आंघोळ करत नाही तोंड धुत नाही म्हणलं का तुकोबराने सांगितलं आंघोळीनं काय लगे आंघोळी तोंड धुवावे अरे तुकोबराने का सांगितलं याचा अर्थ तो प्रतिबंध हे संकीर्तन करण्याकरता होऊ शकत नाही हे सांगायचे ते करू नये असा त्याचा अर्थ नाही नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे ते कोण करू शकतो नाम संकीर्तन कोणीही करू शकतो कोणीही करू शकतो कशावरून याला काय पुरावा गाते श्रद्धे आणि पाहते चतुर विनोदी दूषिते सोहम भावी पूर्ण द्याते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान जाणूनी भक्ता भवनाशन जघन प्रमाण दावितो जघन प्रमाण दावितो करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणूनी भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो कोण कोण करू शकतो गाते श्रोते डुंकून रस्त्यावर जाताना पाहते काही चतुर विनोदी विनोदाचे भोगते दुश्चित्ते या कशातच न बसते सोम भावी चिदानंद रूप शिवम शिवम म्हणते सोम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विधवरी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता आणि सगळ्या संतांनी
संतांनी सांगितलं. जाणून बघता भाऊ या रे लहान थोर यारे लहान थोर याती भक्ती नारी नर करावा विचार न लगे चिंता करू. कोणीही करू शकतो. नामाचे चिंतन प्रगट पसारा. प्रत्येक संतांनी या नाम स्मरण भक्तीचा म्हणजे नाम संकीर्तनाचा आग्रह धरला. तुकोबराय म्हणतात सर्वांना लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी ना. ज्ञानोबराय म्हणतात रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिली हृदय मंदिरी स्मरा कार्य. नाथबाबा म्हणतात कर जोडून विनवितो तुम्हा नका करू संसार श्रमा नका गुंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना. सर्व संतांनी हा आग्रह केला. राम राम स्मराधी राम राम स्मराधी राम राम स्मराधी राम राम स्मराधी. लाहो करा गाठ घाला मोड बंदी लाव कर गाठ घाला मोड बंदी लाव कर गाठ घाला मोड बंदी लाव कर गाठ घाला मोड बंदी. सांडावा उगिया उपाधी सांडावा उगिया उपाधी सांडावा उगिया उपाधी सांडावा उगिया उपाधी. लक्ष लावून राहा गोविंदी गा लक्ष लावून राहा गोविंदी गा गोविंदी गा. राम नाम स्मराधी लवकर गाठ घाला मुळ बंदी सांडावा उगी उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा गोविंदी गा गोविंदी गा. राम राम स्मरा आधी आग्रह केला. म्हणजे कीर्तन भक्तीचा आग्रह सगळ्या संतांनी केलेला. पण कीर्तन भक्तीमध्ये एक कीर्तन नाही त्याचे ते पुन्हा 3-3 कीर्तन आहे. एक ग्रंथनाम संकीर्तनाचा विधी फलश्रुती आहे. 2 भगवत नाम संकीर्तनाचा विधी फलश्रुती आहे. आणि 3 संत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती आहे. ग्रंथनाम संकीर्तनाचा विधी काय आणि फलश्रुती काय तर नाथबाबाचं वाङ्मय आपण पहा. गीता जयंतीला आपण सर्व म्हणतो गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती नाही पुनरावृत्ती दया नरा नित्य नेम वाचे वदताक्षरे भव सिंधू तरे अर्धाक्षणी एका जनार्दनी जयाचा नेम दया पुरुषोत्तम न विसंवे. तुम्ही तिन्ही चरण पहा. पूर्वार्धामध्ये विधी आहे आणि उत्तरार्धामध्ये फलश्रुती आहे. गीता 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 वाचे जे म्हणती म्हणजे म्हणा विधी आहे आणि फलश्रुती प्रयोजन मानुदिश नमंदोपी प्रवर्तते नाही पुनरावृत्ती दया नरा फलश्रुती आहे. नित्य नेम वाचे वदता अक्षरे विधी आहे आणि भव सिंधू तरे अर्धक्षणी फलश्रुती आहे. एका जनातनी दयाचा नेम विधी आहे आणि दया पुरुषोत्तम न विसंवे ही फलश्रुती आहे. म्हणजे ग्रंथ नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती आहे. तसा भगवत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती आहे. हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुकईल हरी हरी तुम्ही
पडू आणि नका पडू आणि नका पडू गबाळाते भरी आणि नका पडू गबाळाते भरी तेथे आहे थोडी नागवन आणि नका पडू आणि नका पडू हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ म्हणाले सकळ म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ म्हणाले सकळ म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल तुटईल तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुट आणि नका पडू गबाळाते भरी गबाळाते भरी गबाळाते भरी गबाळाते भरी गबाळाते भरी गबाळाते भरी आणि नका पडू गबाळाते भरी गबाळाते भरी गबाळाते भरी आणि नका पडू गबाळाते भरी गबाळाते भरी 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 हरी हरी मी इतक्या वेळेस म्हणण्याचं कारण आहे ते दोन्ही चाली आपल्या बोधे बाबांचे आहेत कारण इतक्या वेळेला सांगून सुद्धा वाजत असे विठ्ठला 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 रागून म्हणाला तर किती सांगू तरी नाही कधी काय माय गेली मग राग होता कारण हिताच आहे ज्याच्यात कल्याण आहे ते कल्याणला सांगू लोक कळत नाही आणि ज्याच्यात भिवंडी आहे ती केल्याशिवाय राहत नाही विठ्ठला 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 भगवत नाम संकीर्तनाचा विधी आहे आणि फलश्रुती आहे आणि संत नाम संकीर्तनाचा विधी आहे आणि फलश्रुती आहे ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञा ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञाता नेयती जागे होय ऐसी प्रतिज्ञा ज्ञानातीने पापे गती तुम्ही टाळी वाजून आनंद घ्या ना वा हा आणि आमच्या बाबा तर आज नावे लागले काय करणार ते पण तुम्ही आनंद घेऊ शकता वा हे ज्ञानातीने पापे जाती
मला वाटतं काही दयामय आहे की नाही याला पण आहे. विठ्ठला 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 ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी सर्वज्ञ हा विधी आहे. आणि मग बाकी सगळी वचन फलश्रुती आहे. विधी आहे, फलश्रुती आहे. संत नाम संकीर्तनाचा विधी म्हणजे आपण कुठून आलो लक्षात ठेवा. मग आपण म्हटलो कराल विकराल कलिकालामध्ये भगवत प्राप्तीची साधनं काय. कारण भगवत प्राप्तीशिवाय तर या नरदेहाची इति कर्तव्यता नाही. भगवत पंचपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज म्हणतात आहार निद्रा भयमैथुनंच एतत् सामान्य पशुभिर नराणाम ज्ञानम हि तेषाम अधिक विशेषा त्याने हिना पशुभि समान. आहार निद्रा भयमैथुनात बाबा म्हणतात सर्व योनिशी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान ते विशेष जाणार. आणि मग या शरीरामध्ये त्या तत्वाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय इति कर्तव्यता नाही. पण मग निर्विण्ण पूर्ण विरक्त कर्म पूर्ण विरक्त ज्ञान मार्ग, पूर्ण विषयासक्त कर्म मार्ग आणि न निर्विण्ण नाट्यसक्तो विषयासक्तही अधिक नाही, विरक्तही नाही. आपल्याकडे ते म्हण आहे धोबी का कुता ना घर का आणि ना घाट का. कारण घरचं म्हणावं तर ते फिरण्याकरता घाटावर असतं, घाटावरचं म्हणावं भाकरी खाण्याकरता घरी असतं. मग ते म्हणावं कुठलं. तशी सामान्य जीवाची तुमची आमची स्थिती आहे. पूर्ण विरक्त नाही, पूर्ण विषयासक्त नाही. नरदेहाची इति कर्तव्य तर झाली पाहिजे. मग भक्तीच्या मापे आणि त्या भक्तीमध्ये नवविधा, त्याहीमध्ये कीर्तनात 4 आणि त्यातला तिसरा प्रकार, त्यातले 3 कीर्तन म्हटलो आपण. एक हे असं आहे तुमचं काहीच तुम्ही तू तुझं बघून घे आहे ना असं ठरलेलं आहे का. एक कोणतं हा बघा आकाश मार्ग सांगतात ग्रंथ नाम संकीर्तन. त्याच्याकरता गीता 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 वाचे जे म्हणत. 2 भगवत नाम संकीर्तन हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. आणि 3 संत नाम संकीर्तन ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो. तसं नाथ बाबा आणि संत नाम संकीर्तन सांगितलं जे पायाच्या स्थानी आहे त्यांचं. आणि दशग्रंथी पंडित रामेश्वर भट्ट वाघुलीकर तेही संत नाम संकीर्तन सांगतात जे कलशस्थानी आहे त्यांचं. बाबा बाबा आहे. आणि दुसरे भूदेव ज्यांनी तुकोबरायाचा नाम विधी आणि फलश्रुती सांगितलं ते रामेश्वर भट्ट वाघुलीकर. तुकाराम 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 हे नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम धन्य तुकोबा समर्थ समर्थ धन्य तुकोबा समर्थ. यांचा करता टाळ्या वाजायचं बाबा. ते ज्या वेळेला गायला जसं लागतं बाबा तसं वाजवलं ना तर आपोआप ते निघतं. आणि जे वाजायला पाहिजे ते नाही वाजवलं का आहे ते भांडवल जप्त होतं. आता हे इथलं कळतं विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुकाराम 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 नामाचा विधी आणि फलश्रुती सांगितलं. विधी आहे तुकाराम तुकाराम अर्थात तुकाराम तुकाराम म्हणा दुरुक्ती दोष पत्करलेला. अभ्यासांगाने म्हणा दुरुक्ती दोष पत्करून म्हणतात तुकाराम तुकाराम हा विधी आहे. हो पण प्रयोजन अनुद्देश नमंदुपी प्रवर्तते. म्हणून आम्ही तुकाराम तुकाराम का तुकाराम 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 का आहे ना तुकाराम तुकाराम का म्हणले जे राम नामात सामर्थ्य तेच तुकाराम नामात सामर्थ्य म्हणून तुकाराम का राम म्हणून ते तुकाराम राम आहे. विठाला विठाला राम नाम से 2 नाम
राम तुका राम नाम से दो नाम एक अंग आणि उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग म्हणून ते तुकाराम. विठाला विठाला तुकाराम तुकाराम नाम घेता कापे म्हणजे कापतो पण कापत कापत जवळ येतो नाही कापत कापत दूर पडतो. विठाला विठाला प्रमाण आहे. यम धर्म सांगित होता तुम्हा नाही ते तर सत्ता देत होय हरी कथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा नाम धारकाच्या शिवा शिवेवर सुद्धा बॉर्डरवर सुद्धा जायचं नाही. आणि आलाच आणि यांच्या तुकाराम नामाच्या उलट्या पताका बघितल्या का त्याला पळता भुई थोडी होते. विठ्ठल विठ्ठल दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळ मुखी माका पडिया रे शिवनाम शीतळ मुखी माका पडिया रे. ओम नमो शिवा आदी काबडी घेतली खादी मिळाली संत मांदी त्याचे चरण रेज वंदू रे. शिवनाम शीतळ मुखी बाका पडिया रे शिवनाम शीतळ मुखी बाका पडिया रे. दड 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 दुड 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 दड 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 दुड जे राम नामात सामर्थ्य तेच तुका राम नामात सामर्थ्य. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय. जगाला ग्रास करणारा काळ त्याच्या मस्तकावर पाय देण्याचं सामर्थ्य ज्यांचं आहे त्याला भीती वाटेल ना. आपण हे त्यांचे नाम धारक आहे आणि आपण यांच्याकडे गेलो दिला पुन्हा मानगुटीवर पाय तर करायचं काय. विठाला विठाला नवे नवे यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या जोडून या यम धर्म वाट पाहे निरंतर यम धर्म वाट पाहे निरंतर. यम धर्म त्यांची वाट पाहतो असं ज्या तुकोबराय नामाचं सामर्थ्य आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाची भीती आपल्याला नाही कारण तुकाराम नामाची भीतीच त्या यमाला आहे. आणि तुकाराम नाम घेतल्याच्या नंतर जर यम कापत असेल तर तो आपल्यापाशी येईल कशाला. स्वभिन्न स्वविरोधी स्वबलवान स्वसत्यता पदार्थ असला की भीतीला कारण ठरतो. पण तुकाराम नाम घेतल्याच्या नंतर स्वभिन्न काही राहत नाही स्वविरोधी काही राहत नाही स्वबलवान काही राहत नाही आणि स्वसत्यता मतलब परत दुसरा राहतच नाही. मग भीती राहील कशी. विठ्ठला विठ्ठला काय आहे भीतीला कारण काय असेल तर भेद आहे. भीतीला कारण भेद आहे. दुजे जव जव घडे माऊली म्हणतात तव तव संसार भय जोडे ऐसे आपुनी तोंडे बोलती वेद. आमचे डॉक्टर बाबा एक श्रुती सांगत असतात यो उदरमांतरम कृती आता तसे भयम भवती. थोडा जरी भेद पाहिला तर त्याच्या जीवनात दुःख आहे. भेद तव तो दून दुःखासी भेद आला की दुःख आलं. ते सामान्य उदाहरण देत असतात. आपण झोपतो देशाचा पंतप्रधान आहे आणि फुटपाथवरचा भिकारी आहे. एक जगाचा भारत देशाचा पंतप्रधान आहे दुसरा फुटपाथवरचा भिकारी आहे. आता एक पंतप्रधान आहे एक भिकारी आहे.
ज्याच्या पाठीपुठी सर्व लावाजमा आहे आणि याला विचारायला कोणी नाही, पण मग तो चांगल्या डल्लकच्या गादीवर झोपले पंतप्रधान. हा ना फुटपाथवरचा भिकार त्या फुटपाथवर झोपला आणि दोघांची वृत्ती कारला लीन झाली, म्हणजे झोप लागली. मग कोणाचं सुख कमी कोणाचं सुख जास्त? झोपेतलं सारखंच आहे. पंतप्रधानाला झोपेत जे सुख आहे तेच एका फुटपाथवरच्या भिकाऱ्यालाही सुख आहे. सुषुप्तीतलं सुख समान काय? त्याचं कारण एक आहे, तिथे तात्कालिक लयरूप द्वैताची भेदाची निवृत्ती आहे. त्याला नैमित्तिक निवृत्ती म्हणा तरी सुख सारखं आहे. जिथे तुकाराम नाम घेतल्याच्या नंतर भेदाची आत्यंतिक निवृत्ती होते तिथे दुःख राहील कसं? विठ्ठल विठ्ठल दुःखाला कारण भेद ज्ञान, म्हणजे तो जीव ब्रह्माचा असणारा भेद. आणि मग त्याच्यामध्ये 12 भेदाचा विचार वेदांताने केलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. 5 भेदाचा विचार आपण थोडक्यात पाहू. या 3 गोष्टाला 3 नावं देऊ. तुम्ही जर पटकन बोलला तर आणखी सोपं आपल्याला आनंद घेता येईल. आपण ह्या 3 बोटाला 3 नावं देऊ. तुम्ही बोला, मी सांगतो एकदा. जीव, जड, ईश्वर. बोला एकदा. बरोबर, जीव, जड आणि ईश्वर. मग या जीव, जड, ईश्वर या तिघामध्ये किती भेद आहेत? 5 भेद आहेत. कसे बघा. हा कोण? जीव, जड, ईश्वर. तर पहिला जो जीव आहे तिथे 2 ना म्हणायचं जीव जीवाचा भेद. दुसरा कोण? जड आहे, तिथे म्हणायचं पुन्हा जड जडाचा भेद. आणि या दोघात एक लावायचा जीव जडाचा भेद. किती झाले? 3. आणि हा कोण आहे? ईश्वर आहे. मग हे दोन्ही ईश्वराकडे लावायचे. हा कोण? जीव ईश्वराचा भेद आणि जड ईश्वराचा भेद. झाले का 5? झालेत ना. याला काय नाव दिलं आपण? एकदा बोला मग आता. जीव, जड, ईश्वर. पहिला भेद जीव जीवाचा भेद. दुसरा भेद जड जडाचा भेद. तिसरा भेद जीव जडाचा भेद. चौथा भेद जीव ईश्वराचा भेद. आणि 5वा भेद जड ईश्वराचा भेद. असे किती झाले? 5. हे 5 भेद आपल्याला दुःखाला कारण आहे. कसे बघा. पहिला कोणता? जीव जीवाचा भेद. जीव जीवाचा भेद पाहिला की मत्सर आणि द्वेष निर्माण होतो. मत्ता सरती मत्सर. आणि संतांनी सांगितलं कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा मत्सर करू नये, पण जीव मत्सर केल्याशिवाय राहत नाही. जीवाचा बघा, जीव जीवाचा भेद पाहिला. हा जीव दुसऱ्याच्या दुःखाने जास्त दुःखी आहे का दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी आहे? संतांचं कसं असतं? काय माऊलीच्या ओव्या, पाऊस तळताला आहे ती डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखे जाये सुखाव तुझो, आणि पायी काटा नेते ती व्यथा जीवी उमते, तैसा पोळे संकटे पुढीला चिनिजो. संत जीवन हे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणार आहे. बुडते जग न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, किंवा पडती हाती काळा. वैष्णव जन तो वैष्णव जन तो तेने कहिए, पीड पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तोये, मनी अभिमान ना आए रे. वैष्णव जन तो तेने कहिए, पीड पराई जाने रे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो याच्याकरता अंतकरण मोठं लागतं. पण आपले भुले बाबा म्हणायचे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होण्याकरता त्याही पेक्षा अंतकरण मोठं लागतं. बऱ्याच वेळेला दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो, अरे राम राम वाईट घडलं, घडायला नको. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी एक सामान्य अंतकरणाचा मनुष्य होतो. पण दुसऱ्याच्या सुखाने सुखी होण्याकरता खूप मोठं अंतकरण लागतं. आणि ज्याच्या जीवनामध्ये पहिला भेद असतो कोणता? जीव जीवाचा भेद. ज्याच्या अंतकरणामध्ये हा पहिला भेद आहे तो द्वेष मत्सराला जन्माला घालतो, आणि तो स्वतःच्या दुःखाने जास्त दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखाने अधिक दुःखी आहे. आणि याचे उलट तो स्वतःच्या सुखाने जास्त सुखी नाही, दुसऱ्याच्या दुःखाने जास्त सुखी आहे. कोणाचं बिनसलं का त्याला बरं वाटतं. म्हणजे जीव जीवाचा भेद अशा प्रकारचा द्वेष मत्सराद्वारा दुःख देतो. दुसरा जड जडाचा भेद. जड जडाचा भेद तो अनुकूल प्रतिकूल ज्ञानाद्वारा सुख दुःख देतो. आता घर जडच आहे, पण आपलं घर असलं तर सुख वाटतं.
दुसऱ्याचं घर पाहिलं, बऱ्याच वेळेला दुःख होतं. एकाचं पोट दुखू लागलं, डॉक्टरांकडे गेला, MRI पर्यंत तपासण्या केल्या, कुठलीच खराबी नाही. विचारलं नेमकं कधीपासून दुखतं, त्यानं सांगितलं शेजारच्याचा 3रा मजला झाला तेव्हापासून. डॉक्टरने सांगितलं एक तर तू त्याचा पार नाही तर तुझा 4था बांध, तोपर्यंत ते थांबत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे जड जडाचा भेद अनुकूल प्रतिकूल ज्ञानद्वारा दुःख देतो. 3रा जीव जडाचा भेद. धन्यवाद. जीव जडाचा भेद. हा जीव जडाचा भेद भोग्य भोक्तृत्व भ्रांतीद्वारा दुःख देतो. कारण जीव जो आहे ना तो भोगता वाटतो आणि जड पंचविषय भोग्य वाटतात आणि भोग्य भोक्तृत्व भ्रांतीद्वारा दुःख देतो. पण वस्तुस्थिती अशी आहे, भोग न भोगता वयमेव भोगता. विषय न जीर्णा वयमेव जीर्णा. विषय आपल्याला वाटतं आपण विषयाला भोगतो, भ्रम आहे आपला. विषय आपल्याला भोगतात कारण आपण जीर्ण होतो, विषय तरुणच राहतात. भोगणारा संपतो, भोग्य नाही संपत. पण भोग्य भोक्तृत्व भ्रांतीद्वारा हा 3रा भेद दुःख देतो जीव जडाचा. आणि 4था होता बरोबर आहे जीव ईश्वराचा. जीव ईश्वराचा भेद काय करतो? श्रुती आहे यह इह नाना एव पश्यति स मृत्यू मृत्यू मापतो. जो या ठिकाणी परमात्म्यामध्ये आपल्यामध्ये नानात्व पाहतो, भेद पाहतो, तो एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूचा भक्ष होतो. आणि मग तुकोबाराय नाटक म्हणतात किती जन्म झाला फेरा गणित नाही ते दातारा पडिलो आवर्ती भोवरा बहु थोरा वळसिया. किती जन्म झाला, लक्षवऱ्यांची फेरे फिरकल लक्षवऱ्यांची फेरे फिरकर सुंदर नर्तन पाया. लक्षवऱ्यांची फेरे फिरकर सुंदर नर्तन पाया. 2 दिन गए हा 2 दिन गए सटर फटर में फिर चौऱ्यांशी आया. 2 दिन गए सटर फटर में फिर चौऱ्यांशी आया. बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. म्हणजे हा काय जीव ईश्वराचा भेद हा नानात्वाद्वारा एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूच्या चक्रामध्ये आपल्याला पाडतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम या दुःखाला कारण. पण येताना दुःख नाही का, जाताना दुःख नाही का, मध्यंतरी सुख आहे का, का सुखाचा वास आहे? काय सांगू गर्भीची यातना माझ भोगीता नारायणा. मांस मळ मूत्र जाना दूध क्षणोक्षणा ध्यानसे. विष्टालेप चौकडे नाकी तोंडी कुर्म किडे गर्भवासाचे दुःख गाडे कवडा पुढे सांगिने. 9 मास गर्भवासी रागाने प्रसूत झाली. हिताची कर्म जाड तुझी मान अडकली. आकाश तुटे जननी दुःखे धाय मोकली. स्मरे त्या हरिहारा ध्याई श्रीकृष्ण माऊली. स्मरे त्या हरिहारा ध्याई श्रीकृष्ण माऊली. पर्येदे मदाला सा सोंजो जोरे बाळा. पर्येदे मदाला सा सोंजो जोरे बाळा. येतानाच दुःख आहे. ऐकायला बरं वाटतं, हे गावाला गायलाही बरं वाटतं, पण जो भोगतो तो देवाला म्हणतो एक वेळ करी या दुःखा वेगळे. एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरिताचे जाळे उगवानी. दुरिताचे जाळे उगवानी. आठवीन पाजवा आवाजान बस. आठवीन पाय आवाजान बस. आवाजान बस. आवाजान बस. आपले डॉक्टर बाबा म्हणत असतात ते सोनोग्राफीचा फोटो आपण पाहतो, ते बाळ गर्भात कसं बसलेलं असतं.
ते आपण शौचाला बसतो तसं मान खाली घालून त्याने हात जोडून देवाला म्हणत असतं, देव एक वेळ एकदाच लई भोगलं मी. देव म्हणतात प्रयोजन देसी देसी तेव्हा देसी ऐसा असं उदार सोडतो गड्या तुला, पण करणार काय. हा म्हणतो 8वीनं पाय तुझ्या चरणाची आठवण मी करेन, आणि हा माझा नवस कबूल करतो, आणि भामटा जीव विसरून जातो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पहिला रडताना केहा म्हणजे केव्हा म्हटलो असा तो बोलतो. पण वस्तुस्थितीने हा जो जीव ईश्वराचा भेद आहे, तो एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूला नेतो. येताने दुःख आहे, जाताने दुःख आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला अशी स्थिती आहे. आणि शेवटचा जो भेद आहे कोणता, जड ईश्वराचा, तो तत्व विचाराला प्रतिबंध करतो. पण हे सगळी भेद भ्रांती तुकाराम नामाने राहत नाही. कारण तुकाराम आता देहपुरते राम नाही, ते विश्वाचे राम आहे. सर्वांच्या हृदय देशी असे ते राम आहे. आणि त्या रामाचं चिंतन केल्याच्या नंतर आपलं सुद्धा मन हे मन रूपाने राहत नाही. मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासनी कैसे निवृत्तीशी आले, तिथपर्यंत घेऊन जाणार हे तुका राम नामाप्रमाणे आहे. म्हणून नाम घेता काप्य. कसे आहे ते तुकोबर आहे. धन्य तुकोबा त्यातला सेन्स लागतो. तसं आता महाराजांनी चाल गायली ना, ते फाटतंय ना, मग ते फाटेपर्यंत जाणार नाही असेच चाली महाकृष्ण. ते आवाज तिथला असा चिरपतो ना, त्यांनी चालच अशी सायलेंट म्हणली का तिथपर्यंत जाणारच नाही. त्याला त्रास होणार नाही. विठ्ठला 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 तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, पुरुषार्थ तुकोबा समर्थ, तुकोबा समर्थ. तुकोबा धन्य आहे, समर्थ आहे आणि पुरुषार्थी आहे. विठ्ठल विठ्ठल. काय पुरुषार्थ केला म्हटले, अहो जळी दगडासहित वया तारियेल्या दैशा लाया, आणखी काय पुरुषार्थ करायचा. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची कीर्ती मुख त्याचे नारायण. तुकोबऱ्याची कीर्ती ऐकली, पोटामध्ये पोटसून उठला. पोटाला बंबाची बॉटल, लगेच पेट लव लेटर नव्हे फक्त लेटर हे पत्र लिहिलं आणि ते दशीकरती पंडिताला दिलं. वाघुलीकर रामेश्वर भट्ट त्यांनी बघितलं, बोलवा. आले तुकोबराय, बोला काय करतोस. वेदाचा तो अर्थामासिक ठावा येराने व्हावा भार माता, वाचा बोलून वेदनीती करू संधी केले ते. तुका तरी सहज बोले आणि त्या घरी वेदांत वाहे पाणी. हा प्राकृत भाषेमधून सांगतो, हे बरोबर नाही. तुकोबराय म्हटले, मग तुकोबरायांनी प्रतिकार नाही केला, कारण महाराजांचं वचन आहे वैष्णव मुनिजन विप्राचा सन्मान करावा आपण घेऊ नये. पण तुकोबराय बोलले, भूदेव साळुंकी मंजुळ बोलत अशी वाणीची कविता धनी वेगळाची. नामदेव केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगी एवढी सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. परमात्म्याची आज्ञा आहे, तो बोलून घेतो. बोलायचं नाही नाही बोलणार. लिहायचं नाही लिहिणार. पण जे लिहिले ते बुडून टाका. नुसते बुडवू नका, धोंडे बांधून बुडवा. बुडवले तुकोबरायांनी. भूदेव परमात्म्याची आज्ञा. पण मग लोक म्हणायला लागले, देवना संसार तुका दोहीकडे चोर. संसार नीटनेटका केला नाही, ते परमात्म्याच्या कृपेने झालेले अभंग तेही बुडून टाकले. काय तुकोबरायला कळतं का.
तुकोबराच्या हृदयाला वेदना झाल्या आणि 13 दिवसाचं अनुष्ठान केलं. गंगाराम मवाळ धावत आले. महाराज, वह्या आल्या. त्या वह्याने दगडाला सुद्धा तारलं आणि मग मात्र 80% टोनगे जागेवर आले. हे माझे शब्द नाही, मी नंतर सांगतो कोणाचे. पण मग जे काही 20% होते त्यांना काही तुकोबरायचं तरी महानता मान्य झाली नाही. खरं तर तुकोबराय बोलले, धन्य म्हणवी न इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. पण मग त्याही प्रसंगाला रामेश्वर भट्टाला तुकोबरायचं महत्व कळालं. पण तरी सुद्धा ते पाणी पिना छान के गुरु करना पहचान के लोक वाजवून घेतात. अहो साधं 10 रुपयाचा मटका त्या सुगडं बोलकं घ्यायचं म्हणलं महिलाला त्या मकर संक्रांतीला वाजून पाहतात, पाणी टाकून पाहतात आणि मग घेतात. त्या रामेश्वर भट्टाने अक्षरशः तुलनाच केली आणि सामान्य अशी नाही, जगाचं विवर्त उपादान कारणम अधिष्ठानम ब्रह्माशी तुलना केली आणि सांगितलं लोकांना, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा. आणि मग ते म्हणा लागले, न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार, मागे रामेश्वर रामचंद्रा. आणि त्यांनी अक्षरशः लोकांनाही सांगितलं, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. तुकोबराय आणि विष्णू हे तुझा म्हणजे दोन नाही, भिन्न नाही. पण एक तुकाराम आहे, एक राम आहे. हो, माया उपाधी लागली ते राम आहे सीता माता रूपाने, आणि अविद्या उपाधी लागली ते तुकाराम आहे, करुणा उपाधी लागली ते तुकाराम आहे. पण औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभहानी करत नसतो. म्हणून जे राम तेच तुकाराम, जे तुकाराम तेच राम. तुका विष्णू नाही तुझा. आणि ते धन्य आहे, समर्थ आहे. काय त्यांचं सामर्थ्य आपण पाहू. माझ्याकडे अजून मोजून 10 मिनिटं बाकी आहे आणि 5 मिनिटात समर्थ पाहू आणि पुढच्या 5 मिनिटामध्ये निरूप आपण घेऊ. तर एकदा मध्य भजन करूया. सगळ्यांनी वर हात करा. मोठ्या प्रेमाने परमात्म्याचं पांडुरंगाचं भजन करू आणि तुकोबराय कसे समर्थ आहेत ते पाहून चिंतनाला पूर्ण विराम देऊ. हरे विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई. हा हा हा, विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा शब्दाचा अर्थ अनेक आहेत, पण इथे अर्थ शब्दाचा अर्थ इच्छा. पुरुषाचा इच्छेचा विषय त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि पुरुषाच्या इच्छेचे विषय जे 4 आहेत त्यांना 4 पुरुषार्थ म्हणतो आपण. धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ. तर पुरुषाच्या इच्छेचे ते विषय आहे आणि पुरुषार्थी पुरुषालाच ते प्राप्त होतात म्हणूनही त्याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषार्थ केल्याशिवाय ते प्राप्त होत नाही म्हणून त्याला पुरुषार्थ म्हणतात. धैर्य हरी पलगावरी असं ते होत नाही. त्याच्याकरता प्रयत्न करावा लागतो, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. त्यातले 3 पुरुषार्थ साधन उपाय. एक धर्म, 2 अर्थ, 3 काम आणि 4 आहे मोक्ष. धर्म पुरुषार्थ म्हणजे काय तर आपण सुरुवातीलाच बोलून गेलो, धारणा धर्म इति उच्यते. ज्याची धारणा केली जाते त्याला धर्म असं म्हणतात. आणि तुम्ही एक वाक्य बोलले होता, आठवते की सांगा. धर्मस्य निधनम श्रेय, धर्मस्य निधनम श्रेय, सत्यम ज्ञानम तु दुष्करम, सत्यम ज्ञानम तु दुष्करम, सुदुष्करम,
यद्भूत हितात्यंतम यद भूत हित अत्यंतम एतत् धर्ममतं मम. एतत् धर्ममतम मम यद भूत हित अत्यंतम. ज्याच्यामध्ये प्राणी मात्राचं आत्यंतिक श्रेय आत्यंतिक हित होतं त्याला धर्म असं म्हणतात. ज्याची धारणा केली जाते. आणि मग युगपरत्वे धर्म जर पाहिला तर निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भव सिंधू तारक हा धर्म. आणि मग कसा तो धर्माधिष्ठित अर्थ, कारण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, म्हणजे तो धर्माधिष्ठित अर्थ म्हणजे जोडून या धर्म उत्तम व्यवहार उदास विचार वेच करी हा अर्थ. आणि त्या धर्माधिष्ठित अर्थाच्या द्वारा भोगलेला विहित काम, आणि तो विहित कामच विधीने सेवन विषय त्यागा ते समान, आणि त्यागा शांती रणंतरम निरंतरम, त्यागेने की अमृतत्व मानस होतो, अमृत रूप असणारा मोक्ष, ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे, परमानंदाची प्राप्ती आहे, ज्याच्यामध्ये देहात असताना जीवनमुक्ती, देह पातानंतर विधेय कैवल्य आहे, असा असणारा चारी पुरुषार्थ, आणि त्याच्याही पुढे पंच पुरुषार्थ, चौ पुरुषार्थ श्री भक्ती जैसी, तो पुरुषार्थ तुकोबरायांनी मिळवावला. म्हणून धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. आणि समर्थ म्हणत असताना सामर्थ्यामध्ये 3 प्रकार आहेत. मला वाटतं कर्तुम सामर्थ्य, अकर्तुम सामर्थ्य आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य. कशाला म्हणतात कर्तुम सामर्थ्य? सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेणं. क्षमा करा, उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य त्याला कर्तुम सामर्थ्य म्हणतात. हे आपले नतसिंग बाबांनी केलेले लक्षण आहे. उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य कर्तुम सामर्थ्य, सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेणं अकर्तुम सामर्थ्य, आणि निंदनीय लोक त्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर वंदनीय त्यांना बनवणं हे अन्यथा कर्तुम सामर्थ्य. आणि तुकोबरायाकडे तिन्ही आहे. जे भगवंताकडे आहे ते तुकोबरायाकडे, म्हणून तर तुका विष्णू नाही तुझा. आता भगवंताकडे 3 सामर्थ्य बघा. जेणे विश्व निर्मिले महसी देवाचे संस्थापिले, एक स्वर्गाते धरिले सत्ता मात्र्या खोलिया, जयापासून सकळ वहिमंडळी झाले, म्हणजे हे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य. दुसरं सामान्यकडनं असामान्य कार्य. 11व्या अध्यायातली ओवी, अहो राणीचे पाले खाईरा, नेवाने केले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी आक्षोणी 11 नजिनीची काही, म्हणजे हे अर्जुनाकडनं महाभारती युद्धात विजय संपादन करून घेतला, आणि त्या माकडाकडनं दुर्दांत असुर रावणावर विजय केला. हे सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेणं अकर्तुम सामर्थ्य. आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य म्हणजे निंदनीय लोक त्याच्या संपर्कात आली की वंदनीय होतात. आता तुकोबरायाचं गोड प्रमाणे, कागाची विष्टी जन्म पिंपळासी आणि पांडव कुळासी पाहता दोष, पण असे सदोष पांडव त्याच्या संपर्कात आले, आज सगळं जग त्यांना डोक्यावर घेतलं. याचं कारण काय? याचं कारण हे आहे का निंदनीय पण त्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर वंदनीय झाले. हे अन्यथा कर्तुम सामर्थ्य. कोणाचं? रामाचं, आणि तेच तुकारामाचं म्हणजे तुकोबरायाचं. कसं ते? म्हणून तर तुका विष्णू नाही तुझा. जे सामर्थ्य पहिलं कर्तुम उत्पत्ती विनाशाचे, तुकोबरायाकडे ते सामर्थ्य आहे. मला वाटतं तुकोबरायाचे 14 टाळकरी आहेत ना, त्याच्यातले एक टाळकरी असतात, भजनप्रिय असतात, तुकोबरायाच्या कीर्तनाला कायम उपस्थित असतात, ग्रस्ती आहे. आणि एक दिवस लेकरू कार्ट तापाने फणफणलं. बायकोने सांगितलं, रोजच तुम्ही कीर्तनाला जाता, मी तुम्हाला कधी अडवलं का? कधी नाही म्हटले का? पण आज लेकरू आजारी आहे आणि मृत्यूची झुंज त्याची चालू आहे, किमान आजचे दिवस जाऊ नका. तो म्हणायला लागला, अगं वेडी, त्याचं जर आलं असेल तर मी राहिलं तरी तो जाणार आहे, आणि आलं नसेल तर मी गेलो तरी तो जाणार, आणि राहिलं तरी जाणार. मग त्याच्याकरता माझं कीर्तन का बरं बडवतील? मला जाऊ दे. आणि ती नाही म्हणत असताना ते आले. अक्षरशः ते लेकर ताप तो वाढला, डोळे पांढरे केले, हातपाय झाडले, आचके इचके दिले, आणि क्षणार्धात ते थंड झालं. ते देवाघरी गेले. आता पतिव्रता भावावरती वात्सल्य भाव हावी झाला. तिने ते बाळ उचललं आणि चालू कीर्तनात आणून ते आपटलं. बघा म्हटले तुमचा कीर्तनाचा परिणाम. आता कीर्तनाचा परिणाम बघा म्हटल्याच्या नंतर तुकोबराय म्हटले, देवा पहिलेच कीर्तनाला लोक बहिष्कार टाकायला लागले, आणि कीर्तनात जर असं झालं तर मग ही लाच कुणाला बरं? नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने, ते नाम घेऊन विघ्न येत असेल त्याला अर्थ काय? अशक्य ते तुम्हा नाही नारायण निर्जीवा चेतना अनवया. तुम्हाला काय अशक्य आहे देवा?
आणि अक्षरशः पाहताना ती माऊली म्हणते हे काय. तुकोबराय म्हटले आई साहेब तुम्हीच पहा. आणि ते बाळ उठलं आणि आपल्या आईला आई म्हणून जाऊन बिलगलं. हे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य तुकोबरायाकडे आहे. कर्तुम सामर्थ्य आहे, अकर्तुम सामर्थ्य तुकोबरायाकडे आहे. मला वाटतं सामान्यकडनं असामान्य कार्य करून गेलं. तो कोंड्या नावाचा ब्राह्मण, तो खरा बुद्धिमान पाहिजे पण तो बुद्धू होता, बुद्धीचा शत्रू होता. तो का म्हणे आईची बुद्धी ज्याची जड त्यामुळे दगड बरे देवा. दगडाशी स्पर्धा करणारी कोंड्याची बुद्धी, पेटवणारालाच विझवणारी सेन बुद्धी त्याला म्हणावं. पण त्याला वाटायचं आपण पुराण सांगावं, आपण पुती सांगावं, कारण त्याचे आजोबा राजे शिव छत्रपतीच्या दरबारात ते पहिले पुराण होता. त्यालाही वाटायचं. आणि मग त्या बीड परगण्यातला देशमुख ब्राह्मण जो आहे ना, ज्याच्याकरता ज्ञानोबारांनी पाठवलेले गिराईक म्हणून तुकोबरायांनी 11 अभंग एक नारळ दिला होता. तेच 11 अभंग त्याने टाकून दिले. तो गेला पण सश्रद्धा असणारा कोंड्याला सांगितलं घे तू विद्वान होशील. एकदा पारायण केलं सश्रद्धा अंतकरणाने कोंड्याला त्या 11 अभंगाचं. तो राजे शिव छत्रपतीच्या दरबारातला पुराणिक झाला. तिथे तो 18 पुराणामध्ये काय काय सिद्धा काय वेद अनंत बोललेला अर्थ इतकाची साधीला विठोबाशी शरण जावे, निधनिष्ठा नाम गावे आणि 18 पुराणी सिद्धांत आणि तुलाची हे. तो पुण्या पुराणातला सर्व विषय सांगायला लागला. सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेतो आणि जे निंदनीय आहेत त्यांना वंदनीय केलं. आता सालो मालो हे वंदनीय का निंदनीय बोला. निंदनीय. आयत्या पेटावर रेगोट्या म्हणजे दुसऱ्याचा तुकोबरायचा अभंग चोरायचा, त्याच्यावर कीर्तन करायचं, खाली सालो मालो लावायचं. आता हे काय बरोबर आहे का. पण ते करायचे. आणि मी आता एक 10-12 दिवस झाले त्या भागामध्ये ते आपले संताजी महाराज पवार आहेत ना, त्यांच्या भागात ते सालो मालांचं गाव तिकडे मी कीर्तनाला गेलो. दोन तरुण थोडेसे ट्राउझरवर पॅन्ट टोपी आणि ते म्हटले महाराज ओ महाराज. म्हटलं काय रे दादा ओळखलं का मला. म्हटलं आता तुझं माझं घराला घर दाराला दार बांधायला बांधा अर्थात काही नाही. तो म्हटलं आपला संबंध आहे, जवळचा आहे आपला संबंध. म्हटलं काय संबंध. अहो म्हणजे तुकोबरायच्या अभंगावर कीर्तन करता का नाही. म्हटलं हो. मग तुकोबरायच्या अभंगावर कीर्तन करता मग तुकोबराय जसे तुमचे तसे आमचे आणि म्हणून आपला संबंध. म्हटलं कसा. अहो म्हणले तुम्हाला सालोमाला माहिती. म्हटलं हो सालोमालाच्या गावाचे आम्ही आहे. असं कॉलर फाईट करून सांगायला तो लागला. हे म्हटलं बरं संबंध आहे तुझा माझ्यावर का रामकृष्णाला येतो म्हटलं. पण त्या सालोमालोचे निंदनीय लोक पण आज त्या सालोमालाचे गावकरी आम्ही त्याचे हे त्यांना भूषण वाटतं, गौरव वाटतो. याचं कारण निंदनीय लोक तुकोबराच्या संपर्कात आले, वंदनीय झाले. मग जेव्हा निंदनीय पात्र हे आता हे मी माझ्या वाण्याने बोलणं मला ते शोभत नाही. माझं वय त्या अधिकार आपला नाही तो. पण गुरुदेव चंद्रशेखर महाराजांचे उद्गार सशाला कसे सांगतो. चंद्रशेखर बाबा मी इतके कठोर बोललेले कधीच पाहिले नाही. पण तुकोबरा माझा विश्वास नसेल लाईव्ह तुम्ही युट्यूबला जा आणि त्यांचं तुकोबरायची चरित्र कथा आहे त्याच्यावर तुम्ही प्रत्यक्ष ऐकू शकता हे वाक्य जे मी आता बोलणार आहे. ते म्हणायला लागले रामेश्वर तो मंबाजी याला कीर्तनाची फार गोडी होती म्हणून तो कीर्तनाला येत होता असं नाही. असं नाही. काय यायचा खांब टेकून गुळगुळीत त्यांना का केला. त्याचं कारण तुकोबरायच्या कीर्तनाला आला काही त्याचं बस्तान चालायचं. कारण हे तुकोबरायची श्रोते आहे असं म्हणून त्याच्याकडे लोक यायचे म्हणून तू तुकोबरायचे कीर्तन यायचं म्हणून तू तिथे झक मारायचं म्हणते. त्यांची वाक्य हे मला सांगत असते. इतके महाराज कठोर बोलत नाही पण ते असंच बोललेले आकाशवाणी असंच बोललेले म्हणून तू तिथे झक मारायचा. काय ते विनाकारण यायचं का. पण त्याला गोडी होती का. जर गोडी होती तर मग काट्याच्या काठीने कशाला जोडी का. तुकोबरायला तिने मारलं की नाही. मग तरीही तुकोबरायने काय त्याचा काय क्षमाशस्त्र दयानाराच्या हाती दुष्ट दया प्रति काय आहे तरी. सायंकाळी तुकोबराय कीर्तनाला उभे राहिले हो एवढा मार खाल्ला आणि विठ्ठल विठ्ठल भजन रंगात आलं. विनेकऱ्याकडे विना दिला आणि आता व्याख्यानाला सुरुवात करायची. पण मग तुकोबराय म्हटले अजून नेहमीचा स्रोत आला नाही. कोण. मंबाजी. लोक म्हटले काय महाराज आज काय दिवा लावला त्यांनी काय त्याची आठवण काढता. असा व्यक्ती कशाला ते आठवण सुद्धा नको. नाही म्हटले आपलं नेहमीचा स्रोत आहे. पण ते आले नाहीत. तुकोबराय म्हटले थांबा मी घेऊन येतो. विना घ्यायचा काय प्रेम श्रोत्यावर किती प्रेम करावं तुकोबराय करून शिकावं. अहो तुम्ही प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित अशी भक्ती म्हणून बोल तरी गंगावती तरी स्वीकारा. आमचे डॉक्टर बाबा म्हणत असतात बरीच वक्ते काय करतात बाबा श्रोत्याला कमी लेखतात. तो वक्ता आणि तो वक्ता आहे. अरे श्रोत्याचा आशीर्वाद घेऊन तुम्ही बोलता. त्या श्रोत्या मायबापाने खांद्यावर घेतलं म्हणून तुम्ही उंचा. त्यांनी खांदा काढून घेतलं तर पुढे कळाला जा. अहो अज्ञानाचे अज्ञानी असतात, अज्ञानाचे ज्ञानी असतात, ज्ञानातले अज्ञानी असतात, ज्ञानातले ज्ञानी असतात. पण याच्याही पुढे उपजतात की ज्ञानी ते माऊली श्रोत्याबद्दल बोलतात. पण प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी तुम्हाला आजची तशी भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारा.
अहो चंद्रकांत द्रवता की होईपर्यंत हातवटी चंद्रिकी आहे वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते वेद. किती श्रोतेला आदर माऊलीने देवा, किती तुकोबराने देवा. तुकोबराने विना दिला गेले घरी. तुकोबरा आले म्हटल्याच्या नंतर रामेश्वर भट्ट पुढच्या खोलीत होते, मागच्या माज घरात अंधारात जाऊन बसले. तुकोबरा म्हणजे काय चार कार्टे घेऊन त्याचा समाचार घ्यायला नव्हते गेले. पण तुकोबरा एक नुसती गेले नाही म्हणतात. हे बोलणं सुद्धा कपूल कल्पित वाटू शकतं, पण वस्तुस्थिती आहे. तेलाची वाटी घेऊन गेले. आपले मारुती बाबा म्हणत असतात तुकोबरा आहे अक्षरशः गेले, तेल हाताला घेतलं, मंबाजी मला ते पायाला चोळून दाबायला लागले. तुम्हाला मारायची सवय नाही म्हटले रोजची, त्याच्यामुळे तुमचा हातपाय दुखत असेल, अंग कणकण करत असेल, मी जरा दाबून देतो पहिले कीर्तनाला चला बघू. अरे तुकोबरा आहे त्याला म्हणतात तुम्हाला मारायची सवय नाही म्हणून हातपाय दुखत असेल. हे रोज एकाचा मार खाऊन येत होते का? कसला अंतकरण असेल. आणि त्या रामेश्वर त्या काय मंबाजी बोला मेल्याहून मेल्यासारखं झालं. तो उठला आणि तुकोबराच्या कीर्तनाला येऊन बसला. म्हणून आज सुद्धा मंबाजी बुवाचे वंश सुद्धा भाग्यवान समजतात स्वतःला. ते गौरव सांगतात महाराज मंबाजी बुवाचे वंशज आम्ही आहोत. ते सालो बालो मंबाजी बुवा रामेश्वर भट्ट हे खरं आहे उच्च कुळातले दर्जेदार व्यक्ती, पण त्यांच्या कृतकर्मामुळे त्यांच्या त्यानं गलिच्छ कर्मामुळे ते निंदनीय ठरले. पण असू द्या, ते तुकोबराच्या काय आहे लोह परिसाच्या फोडावया लागी लोह मिळोका परिसाची अंगी आहे की नाही. पण ते मिळते प्रसंगी सुवर्णाची की माऊली म्हणतात आपुल्या महिमाने धातू परिचय केले सोडे. तुकोबरा बोलतात ते लोखंड परिसाला फोडण्याकरता जरी गेलं तरी संपर्क आला तर त्याचं सोनच होतं. आणि मग पहिले ते बेबोल होतं, आता ते अनमोल होतं. पहिले ते कुठेही रानात पडतं नसतं, आता ते तिजोरीत ठेवलं जातं. तशा पद्धती ही लोक लोखंडाच्या योग्यतेची, पण तुकोबराच्या परिसाच्या संपर्कात आले, फोडण्याकरता आले. पण तुकोबरा रूपी परिसाचा संपर्क झाला आणि ते आज जगात वंदनीय झाले. म्हणून म्हटलेलं आहे का हे अन्यथा कर्तुम सामर्थ्य निंदनीय त्यांना वंदनीय त्यांनी केलं. म्हणून धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. असो यथाशक्ती यथामती यथा काल शक्ती कालम मतीम अनतिक्रम्य आपल्या समोर काही निरूपण करण्याचा प्रयत्न केला. जे काही आपल्या अंतकरणाला भावला असेल, मी नेहमीच म्हणतो जिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही आणि जगाच्या पाठीवर अशी संस्था नाही ती म्हणजे जोग महाराज स्वानंद समर्थ गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. सगळ्या गुरुचरणाच्या चरणापाशी बसून काही 4 शब्द मी ऐकलेत आणि विशेषत्वाने माझे सद्गुरु साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा यांच्या चरणापाशी बसून जे काही ज्ञान थोडंसं अर्जित केलं त्यातले 4 शब्द आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे आपल्या अंतकरणाला भावला असेल ते गुरुजनाचं म्हणून ग्रहण करा. काही चुकीचं अन्यथा वाटलं असेल ते माझ्याकडे परत करा, मी त्याला दुरुस्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पुन्हा एकदा माझ्या बहुसंख्येने असणाऱ्या माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आणि गुरुवर्य आपले श्यामबाबा असतील, तौर महाराज असतील, इकडे गुरुवर्य भास्कर बाबा असतील, माझे मित्र आकाश बारा, आपले संन्यासी महोदय, शास्त्री बाबा आदी गुरु सगळी महाराज मंडळी असतील, आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान जगद्गुरु तुकोबराच्या चरणी ही शब्द समर्पित करू आणि पुन्हा एकदा सर्वांना अंतकरणापासून सेवा धन्यवाद देऊन चिंतन सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली.